नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी भर दिवसा खून, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या सीबीएस त्र्यंबकनाका आणि ठक्कर बाजारसारख्या गजबजलेल्या भागात भर दिवसा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। शहराच्या हृदयस्थानी झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं। घटनेनंतर नाशिक पोलीस दलाने वेगवान कारवाई करत संशयित आरोपीला काही तासातच ताब्यात घेतलं। प्राथमिक चौकशीत खुनाच्या कारणाबाबत धागेदोरे समोर येत असून पोलीस या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। या कारवाईमुळे पुन्हा एकदा नाशिक पोलिसांनी तत्परता सिद्ध केली असून मध्यवर्ती भागात घडलेला हा खून गुन्हेगारी टोळ्यांच्या वैरातून झाला आहे की वैयक्तिक वादातून, याचा तपास सध्या सुरू आहे। सर, आपल्या इकडे आता त्र्यंबकनाका परिसरामध्ये खुनाची घटना घडली, काय प्रकार होता? आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास तिथं महाराजा हॉटेलच्या समोर अपोजिट साईडला फुटपाथवर एका अनोळखी इसम, त्याची अजून ओळख पटलेली नाही अद्याप, त्याला एका अल्पवयीन मुलाने दगडाने डोक्यात मारून जखमी केले होते गंभीर, तो मयत झालेला आहे। ज्या मुलाने मारले त्याला ताब्यात घेतलेले आहे, त्याच्याकडे चौकशी चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 चे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले। किती वर्षाचा मयत झाला? त्याचं वय किती? मयताचं वय अंदाजे 45 वर्ष, 45 ते 50 वर्ष आहे, परंतु त्याची अद्याप ओळख पटलेली नाही। आपण किती जणांना ताब्यात घेतलंय? मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेले, इतर आरोपी 3 लोकांकडे चौकशी चालू आहे, त्यांचा सहभाग निश्चित झाला। कारण काय समोर आलंय का? कारण मुख्य आरोपी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचं सांगतोय, त्या व्हेरीफाय करत आहोत। जे मेले त्यांचा काय रोल होता त्याच्यात? त्यांनीच छेड काढली असं त्याचं म्हणणं आहे। आणि जे मारले त्यांचा काय अल्पवयीन मुलगा जे गुन्हेगार आहे त्याच्यावर पण पूर्वी केसेस होत्या, त्याची पण माहिती घेत आहोत। करायचं आहे का?